नमस्कार मित्रांनो, आपण आज आलोय जळगाव जिल्ह्यामध्ये श्री क्षेत्र राजदेर इथे की श्री गंगानंदगिरी महाराज यांचं जे आश्रम आहे, आपण त्या आश्रमावरती आलेलो आहे आणि त्या आश्रमावरती नंतर त्यांचे उत्तराधिकारी म्हणून श्री स्वामी प्रकाश नंदगिरी महाराज हे त्या गादीवरती बसलेले आहे आणि आपण आश्रमाच्या प्रवेशद्वारावरती उभा आहे आणि आपण आता आश्रमामध्ये प्रवेश करणार आहोत. आश्रमावरती पोहोचल्यानंतर आपल्याला लागतं ते सुंदर जसं आश्रमाच्या प्रवेशद्वारातून उजव्या बाजूला जर मध्ये आलो तर आपल्याला तर सुंदर जसं हनुमानाचं दक्षिणमुखी मंदिर आपण ते मंदिर समोर बघू शकतो की आपल्याला समोर दक्षिणमुखी हनुमानाची प्रसन्न अशी मूर्ती आपल्याला समोर दिसत आहे. आणि आपण हनुमानाच्या मूर्तीचं दर्शन घेतल्यानंतर आपण आश्रमातील विविध अशा गोष्टी की त्या आपण बघणार आहोत. आश्रमामध्ये प्रवेश केल्यानंतर आपण सुरुवातीला बघितलं की आपल्याला दरवाजाच्या उजव्या हाताला लागलं ते दक्षिणमुखी हनुमान मंदिर आणि त्याच्यानंतर आपण जर मध्ये बघितलं तर आपल्याला भगवान शंकराचं मंदिर आपल्याला दिसत आहे आणि भगवान शंकराच्या मंदिराच्या मध्ये प्रवेश केल्यानंतर सुरुवातीला लागलो की आपल्याला नंदी आपण समोर बघू शकता. नंदीदेवाचं दर्शन झाल्यानंतर आपण समोर मंदिरात जाणार आहोत. समोर आल्यानंतर आपण जर बघितलं तर आपल्याला मंदिराच्या डाव्या बाजूला जर बघितलं तर आपल्याला सरस्वती मातेचं मंदिर आपल्याला समोर दिसत आहे आणि सरस्वती मातेचं मंदिर बघितल्यानंतर त्याच्या समोर जर आपण बघितलं तर आपल्याला उजव्या साईडला पुन्हा गणपतीचं मंदिरच आहे आणि या दोन्ही मंदिराच्या मध्ये ज्या मंदिरामध्ये होम हवन केला जात असतो त्या होम हवनाची जागा आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे ते आपण बघू शकता. त्यानंतर आपण आता मंदिरामध्ये प्रवेश करून दर्शन घेणार आहोत. मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला बघितलं तर सुंदर असं मंदिराची बांधणी आपल्याला इथे आढळून येते आणि मंदिराचे दरवाजे जर बघितले तर आपण एकदम छोट्या आकाराचे आहेत. असं म्हणाय की भगवान शंकर हे देवांचे देव असल्यामुळे इथे सर्वांच्या मना या झुकल्या जात असायच्या, त्यासाठी या मंदिराचे जे दरवाजे आहेत ते छोटे असल्यामुळे मंदिरामध्ये प्रवेश करताना खाली झुकूनच यावं लागतंय. आणि समोर जर आपण बघितलं तर सुंदरशी अशी आपल्याला भगवान शंकराची महादेवाची पिंड दिसून येते. महादेवाच्या पिंडीचं दर्शन झाल्यानंतर आपण आश्रमामधील इतर जे काही ठिकाण आहे आपण ते बघणार आहोत. भगवान शंकराच्या मूर्ती दर्शन घेतल्यानंतर आपल्याला मंदिराचा हा पाठीमागचा परिसर आपण बघू शकतो. जो सुंदर असा मंदिराचा हा परिसर आपल्याला दिसतो परिसर आपण बघू शकतो. आणि येणारे जे भाविक आश्रममूर्ती असतात त्यांच्या राहण्याची व्यवस्था, इथे जेवणाची व्यवस्था यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये सभामंडप आपल्या समोर असे
प्रकारचे विविध प्रकारचे सभामंडप आपल्याला इथे आढळून येतात आणि आश्रमाचं खास वैशिष्ट्य जर म्हटलं तर इथे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये गायींचं प्रमाण आहे आणि आपण ती गोशाळा बघणार आहोत. त्याला काय होतं व्हिडिओला हां फोन आला हो फोन आला. ज्या आश्रमाची निर्मिती श्री परमपूज्य ब्रह्मलीन गंगानंदगिरी महाराज यांनी केलेली आहे, त्या महाराजांचं राहण्याचं हे जे निवासस्थान आहे आपण हे ते बघू शकता की स्वामी गंगानंदगिरी महाराज हे याच कुट्यामध्ये राहत असायचे. हा त्यांचा राहण्याची जागा आहे आणि समोर आपण बघू शकता की महाराज जिथं असं नसतं व्हायचे, ही बसण्याची जागा इथं आपण समोर बघू शकता. आपण महाराजांचं राहतं घर बघितल्यानंतर ना जे कुटिया आहे ती कुटिया बघून झाल्यानंतर ना आपण जिथे महाराजांची समाधी आहे आपण त्या समाधीकडे जाणार आहोत. आपण जर बघितलं तर आपण ब्रह्मलिंग स्वामी गंगानंदगिरी महाराज यांच्या कुटियाचं मध्ये बघितल्यानंतर ना आपण आलोय ब्रह्मलिंग श्री गंगागिरी महाराज यांची समाधी जिथे आपण ती समाधी समोर बघू शकता की महाराजांची समाधी ही समोर आपल्याला ठळकपणे दिसत आहे. आणि समाधीचं दर्शन घेतल्यानंतर ना आपण एकंदरीत जर बघितलं की इथं आल्यानंतर मन एकदम प्रसन्न वाटलं आणि आपण आता ज्या गादीचे वारसदार आहेत स्वामी रामकृष्ण नंदगिरी महाराज आपण त्यांचं दर्शन घेणार आहोत.